आणि म्हणजे जे भाईवरनं जे झालेलं ते तर परत तेच सांगतो ना मी. आता कोण हे जब्बार पटेल त्याच्यात मेन रिझन. त्यांनी सांगितलं की नका देऊ परमिशन म्हणून. यांना कोणाला पु ल देशपांडेंच्या भावाच्या मुलांना, देशपांडेच बरं ठाकूरांना. तर मी म्हटलं अरे पिक्चर केला ना मी. बरं त्याच्यावर खूप वाद झालं की ते सिगरेट ओढताना दाखवले. म्हणजे त्यांचे 10 फोटो असतील तर 9.5 फोटोमध्ये हातात सिगरेट आहे. बरं तो पिक्चर निदान बघाल तरी त्याच्या आधीच ते यांना परमिशन देऊ नका, हे देऊ नका, ते देऊ नका. ते मला माहिती होतं आणि मला हे माहिती होतं कारण ते मला सांगत होते फ्रॉम द हॉर्सेस माउथ की जब्बार पटेल येऊन सांगत होते की नका देऊ परमिशन. काय गरज आहे मी म्हणतो. बरं मी हे पिक्चर सुरू करायच्या आधीच मी दिनेश ठाकूरला फोन केलेला की तुमच्याकडे काय आहे का की आपण पिक्चर करूया. मग कोण काम करतं आहे. मी म्हटलं का गोष्ट काय. मी म्हटलं हो ते त्याआधीच फोन केला मी, आपण एक छान गोष्ट करू. तर ते नाही केल्यावर मग दुसऱ्या सोर्सेसमधनं आपण गोष्ट फाइंड आउट करू शकतो ना. तर का कोणाच ठाऊक हे होतात वाद आणि काही दरार. आणि आता काय झालं माहिती थोडंसं ह्या सगळ्या गोष्टीला ना सोशल मीडिया पण खूप रिस्पॉन्सिबल आहे. महाराज एवढे कधी चिडत होते म्हणजे कुठे पाहिलेत तुम्ही ते. ही कमेंट खूप आहे. महाराज कधीच एवढे चिडत नव्हते. मी म्हटलं माझे महाराज त्या पिक्चरमध्ये चिडलेले आहेत कारण ते आज परिस्थिती बघून ना मराठी माणसाची इकडे ते चिडून आलेले आहेत. पण त्यांचं म्हणणं महाराज एवढे चिडत नाहीत. तुम्ही मग पिक्चर बघा निदान का चिडलेत ते.